मी आताच कोपरी गावातून आलो. पाण्याची परिस्थिती दुरवस्था मी बघितली. लोक कसं स्टँड पोस्टवर पाणी भरत आहेत. 35 वर्ष हा विकास झालेला आहे का? आपण बघितलं असाल इकडच्या रस्त्याची, इकडच्या गटाराची काय दुरवस्था आहे. प्रचंड बहुमताने विजयी करा. वसई विरार महापालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आगरी सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ कोपरी गावातील श्री सत्यनारायण मंदिरात दर्शन घेऊन व नारळ फोडून रविवारी करण्यात आला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये महायुतीचे महेश धांगडा, मंजुळा ओगे, रजनी पाटील व विजय घरत हे उमेदवार असून प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कोपरी गावात महिला व कार्यकर्ते यांनी प्रचारात सहभागी होऊन मतदार राजांशी संपर्क साधला. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कोपरी, घासकोपरी, नित्यानंद नगर, काटई, चंदनसार, नारायण नगर, साईनाथ नगर, नारंगी फाटक असा प्रचाराचा मार्ग असणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीमध्ये आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी सहभागी होताच कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसून आला. या प्रसंगी महायुतीचे उमेदवार व कैलास पाटील काय म्हणाले पाहूया. आज कोपरी येथे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. कशा प्रकारचा रूट असेल आज? नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा आज प्रचाराचा शुभारंभ कोपरी गावातून सत्यनारायण मंदिराच्या इथे नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला आहे. यानंतर इथून कोपरीपासून घासकोपरी, त्यानंतर साईनाथ नगर, नारंगी फाटक, चंदनसार असा हा आजच्या दिवसाचा पूर्ण रूट असणार आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक पाडा आम्ही आज फिरून आणि प्रचार करणार आहोत. प्रभाग क्रमांक 1 हा ग्रामीण भागाशी जोडलेला आहे. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाणार आहात? रस्ते, नाले, लाईट, स्ट्रीट लाईट आणि नाल्यांचे जे प्रॉब्लेम आहेत, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत. एवढ्या वर्षाचा जो विकास थांबलेला होता तो भारतीय जनता पार्टी विकासाच्या विजनने पुढे जाणार आहे आणि विकासाचा सगळा प्रचार करणार आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळी घरोघरी पाणी पोचवायचं आहे, रस्ते करायचे आहेत, ग्राउंड करायचे आहेत, आम्हाला शाळांची दुरुस्ती करायची आहे, आरोग्याचे सगळे जे मुद्दे आहेत, हॉस्पिटल उघडायचे आहेत, हॉस्पिटलची जी सुधारणा करायची आहेत. कोपरी गावातील माझ्या सगळ्या बंधू भगिनींना आणि माझ्या चारही उमेदवारांना आज सत्यनारायण मंदिराचा आशीर्वाद घेऊन कामाला निघालेले आहेत. प्रचाराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी आताच कोपरी गावातून आलो. पाण्याची परिस्थिती दुरवस्था मी बघितली. लोक कसं स्टँड पोस्टवर पाणी भरत आहेत. 35 वर्ष हा विकास झालेला आहे का? इकडे जे अनऑथराइज स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यासाठी SRS स्कीम, क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणून चांगल्या प्रकारचे इकडच्या लोकांना एस्टॅब्लिश करायचं हे विजन ठेवून आम्ही आज कोपरी गावातून चंदनसार, कोपरी, घासकोपरी या सगळ्या गावातून फिरतो आहात. आपण बघितलं असाल इकडच्या रस्त्याची, इकडच्या गटाराची काय दुरवस्था आहे हे विजन घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि आम्ही आज शब्द देतो कोपरी गावातील लोकांना की ही जिम्मेदारी आमची आहे. भारतीय जनता पार्टीचा आज रोड, गटर, रस्ते कशी परिस्थिती करून ठेवलाय. 35 वर्षामध्ये बकाल कोपरी गाव आपलं कसं होतं? एक सुंदर गाव होतं. गावामध्ये येणे जाणं केवढं चांगलं होतं, पण ज्या प्रकारे 35 वर्षामध्ये इकडची बकाल व्यवस्था करून ठेवली आहे त्याची डेव्हलपमेंट करणं हे आमचं उद्दिष्ट राहील आणि चांगल्या प्रकारे कोपरी गावाला गाव पण देऊ आम्ही. ग्रामीण, पूर्ण ग्रामीण, आम्ही नुसतं कोपरी नाही म्हणत आहे, पूर्ण ग्रामीण मध्ये कशा प्रकारे चांगलं क्लस्टर आणू, SRS स्कीम आणू, स्लमच्या ज्या स्कीम आहेत त्या आणू आणि चांगल्या प्रकारे लोकांचं जीवन सुखमय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. 16 तारखेला इकडे गुलाल उधळायला आपण परत येऊ एवढं सांगून प्रचार आम्ही आता इकडून चालू करतोय.